दुसऱ्या मॅचला सुरुवात होतीये. बॅटिंग करत असताना फुलटाच बॉल मात्र स्वीपचा फटका पाहायला मिळतोय. एक धाव दुसरी धाव देखील कंप्लीट पाहायला मिळते आपल्याला या दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून. करण आणि सचिन धावसंख्या जाऊन पोचले ती म्हणजे 11. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या जाऊन पोचली 11 या आकड्यावर. एक विकेट गेली मात्र लोभेवाडी संघाची. गोलंदाजीच्या मार्गावर गोलंदाज पाहायला मिळतोय आपल्याला. न्यू गोलंदाज प्रवीण दुसरं षटक घेऊन वैयक्तिक पहिल्या सांघिक दुसरं षटक घेऊन प्रवीण तयार झालाय. समोर बॅट्समन पाहायला मिळते आपल्याला करण. चांगला बॅट्समन करण. ओहो पहिलाच बॉल अकूट टप्प्याचा बॉल त्याला हुक करायचा होता पण बॅटवर काय व्यवस्थित चेंडू आला नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते आपल्याला. चांगली बॉलिंग पहिलाच बॉल मात्र प्रवीणचा टप्पा पडल्यानंतर बाउन्स घेत मात्र डॉट बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाऊन पोहोचलाय. टॉस बॉलची होती सांगता. दुसरा बॉल पुन्हा एकदा मात्र तयार झालाय कारण आडव्या बॅटने चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे त्याच्या डोक्याच्या वरतून मात्र चेंडू चाललाय. 4 धावेसाठी आलाय हा नशिबाचा चौकार. ओहो चांगला फटका मारायचा होता. टॅपिंग क्रिकेट पाहायला मिळते. एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करणनं मात्र नकार दिलाय. आता एकच धाव पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोचली ती म्हणजे 15 16. ओहो चांगला बॉल. पंच आम्हाला सांगतायत की बाहेर पिचिंग थोडी बाहेर पाहायला मिळते. हा चेंडूवाला डॉट. लोअर फुटटॉस बॉल पुढे जाऊन मात्र ड्राईव्ह केला जातोय. एक रन काढली जाते. दुसऱ्या धावचा प्रयत्न आहे मात्र खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. मात्र तिसऱ्याकडून देखील बॉल सुटलाय. 3 धावा धाव फलकावर पाहायला मिळतात. चांगली रनिंग विकेट पाहायला मिळते आपल्याला ती म्हणजे चांगली रनिंग विकेट पाहायला मिळते. ओहो सरळ बॅटने फटका घेतलाय. बॅट्समन मात्र बाद होतोय. करणला मात्र आता मात्र माघारी परतवलंय आणि या विकेटने मात्र शेवटचं षटक देखील समाप्त झालंय. धावसंख्या जाऊन पोहोचले ती म्हणजे 20 या आकड्यावर. येणारे 12 चेंडू आणि मात्र 20 धावांची आवश्यकता गौर कामत संघाला.
चला लाईनअप करून मात्र दोन्ही संघ मैदानाच्या बाहेर आणि त्यांना पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली शेवटच्या षटकामध्ये. सलामीची ओपनिंग जोडी मैदानाच्या आतमध्ये चालली आहे. रघुनाथ आणि रमेश. चांगली ओपनिंग जोडी मैदानाच्या आतमध्ये. आर फॅक्टर पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये गौर कामत संघाचे रमेश आणि रघुनाथ. तर मॅचला होतोय स्टार्ट. पहिलं षटक घेऊन गोलंदाजीच्या मार्गावर गोलंदाज पाहायला मिळतोय सागर. करण गोलंदाजीच्या मार्गावर पहिला षटक घेऊन पहिलाच बॉल मात्र चांगला बॉल. एकीला मात्र डबल मात्र कन्वर्ट केलंय. तिसरे धाव घेण्याचा देखील प्रयत्न आहे पण मात्र नाकारला जातोय तो म्हणजे रामदास यानं. दुसरा बॉल मात्र क्लीन बोल्ड फलंदाज होतोय बाद. मोठा हादरा पाहायला मिळतोय तो म्हणजे गौर कामत संघाला. काय राव तुम्ही. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय आपल्याला ज्ञानेश्वर. चांगला फलंदाज आहे गौर कामत संघाचा ज्ञानेश्वर. चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते आपल्याला वारंवार. समोर करण आहे हो यॉर्कर पद्धतीचा चेंडू खणून काढलाय. बॅक टू द बॉलर अडवण्याचा प्रयत्न मात्र सिंगल धाव पाहायला मिळते. या एक खेरी धाव संख्येनं धावफलक जाऊन पोहोचले 2 या आकड्यावर.
फुल टॉस बॉल मात्र मोठा फटका आला नाहीये. एक धाव कंप्लीट, दुसरी धाव देखील कंप्लीट पाहायला मिळते आहे. पंच आम्हाला सांगतात की वाईट बॉल, वाईट +2 ना पंच. नक्कीच वाईट +2. यस, या 3 या धाव संख्येने धावफलक जाऊन पोहोचले 6च्या घरामध्ये. इथे मात्र फलंदाज बाद. रघुनाथला आता मात्र परतवलं जातंय कारण यानं दुसरा फलंदाज बाद होतोय गौर कामत संघाचा. येणाऱ्या 8 चेंडू आणि मात्र 14 धावांची आवश्यकता पाहायला मिळेल, तो म्हणजे गौर कामत संघाला. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते रविनाथ. प्रवीण प्रवीण पाहायला मिळतोय आपल्याला. प्रवीण स्ट्रायकेनला पाहायला मिळतोय. गोलंदाजीच्या मार्गावर करण. ओहो, चांगला बॉल, परफेक्ट यॉर्कर मात्र पाहायला मिळते, तो म्हणजे करण याचा. 7 चेंडू आणि मात्र 14 धावांची आवश्यकता. प्रत्येक बॉलवर मात्र 2 धावा अपेक्षित असतील तरी मॅच जिंकायची असेल तर गौर कामत संघाला. ओहो, चांगला बॉल, पुन्हा एकदा यॉर्कर पाहायला मिळतोय आपल्याला. पंच आम्हाला सांगतायत की आज षटक संपलंय. येणारे 6 चेंडू आणि मात्र 14 धावांची आवश्यकता. या षटकामध्ये फक्त अवघ्या 6 धावा खर्च केल्या. चांगली बॉलिंग पाहायला मिळते आपल्याला करण याची. गोलंदाजीच्या मार्गावर गोलंदाज पाहायला मिळतोय. उत्तम उत्तम पादेर चांगला गोलंदाज आहे. मागच्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी केली मात्र त्याने. ओहो, अकुट टप्प्याचा बॉल पॉइंटच्या वरतून मारायचा होता. पंच आम्हाला सांगतायत की वाईट बॉल. धावसंख्या 14 पाहायला मिळते. 2 विकेट मात्र डाऊन झालेत. पुन्हा एकदा मात्र 30 लाईन टाकण्याचा प्रयत्न वारंवार चालू आहे आणि हा डॉट बॉल आलाय. 5 चेंडू आणि मात्र 13 धावांची आवश्यकता. 2 मोठे फटके या सामन्यामध्ये मात्र गौर कामत संघाला मात्र विजय करून देईल. 2 नेट धाव चेंडू मात्र. ओहो, मोठा फटका मारलाय. चेंडू हवेमध्ये आहे, उंची जास्त, लांबी देखील जास्त, मात्र चेंडू फेकून दिलाय. 6 धावेंकरता आला हा षटकार. येणारे 4 चेंडू आणि मात्र 7 धावांची आवश्यकता. सामना मात्र खुला करून दिलाय, तो म्हणजे
ज्ञानेश्वर याने एक मोठा फटका, तुम्हाला म्हटलं होतं एक मोठा फटका या सामन्याची हवा काढू शकतो. आणि मात्र प्रेशर मध्ये आता गोलंदाज असेल. येणारे 4 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. 13 धावा फलकावर लागल्या 2 विकेटच्या नुकसान नंतर. चांगली बॅटिंग पाहायला मिळते आपल्याला ज्ञानेश्वराची. मोठा फटका मारला, हार्ड हिटर फटक्यांसाठी ओळखला जातो. पुन्हा एकदा कट करायचा होता यावेळेस. चेंडू टप्पा पडल्यानंतर खाली राहिला आणि जाऊन गे चांगली बॉलिंग. षटकार खाल्ल्यानंतर कमबॅक केला तो म्हणजे उत्तम पादिर यांनी. समोर ज्ञानेश्वर, एक मोठा फटका आलाय त्याच्या बॅटमधून. हो हो, पुन्हा एकदा यॉर्कर पद्धतीचा चेंडू खणून काढायचा. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा देखील पूर्ण होत आहेत. खराब फिल्डिंग मात्र मैदानाच्या आतमध्ये चालली. अशा वेळी तुम्ही एक एक चुका देखील तुम्हाला मात्र या सामन्यामधून बाहेर नेऊ शकतात. चांगली रनिंग बिटवीन टू विकेट पाहायला मिळते आपल्याला. ज्ञानेश्वर आणि येणारे 2 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. सामना आवडला असेल तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो. व्हॉट अ मॅच. 2 चेंडू 5 धावा, 5 धावा 2 चेंडू. फुलटाच बॉल मात्र आक्रमण चढवलं जाते तिथे क्षेत्ररक्षक आहे. चेंडू उचलतोय, फेकतोय. तोपर्यंत मात्र एकच धाव आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता. मात्र फुलटाच बॉलचा मात्र समाचार घेता आला नाहीये ज्ञानेश्वर याला. स्वतःवर नाराज असेल, कारण की याच बॉलवर मात्र मॅच फिनिश झाली असती असं म्हणायला देखील हरकत नाहीये. स्ट्रायकिंगला बॅट्समॅन पाहतो आपण प्रवीण. 1 चेंडू 4 धावा, 1 चेंडू 4 धावा. या चेंडूसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो. मॅच आवडली असेल तर टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो या चेंडू मागे. 1 चेंडू 4 धावा, 4 धावा 1 चेंडू. सामना कोणीही जिंको. सामना आवडला असेल तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. इथे मात्र चेंडू हवेमध्ये आहे. चेंडूच्या खाली बॉलर स्वतः धावतो. 1 धाव कंप्लीट, दुसरी धाव देखील कंप्लीट, तिसरी धाव कंप्लीट. आणि मात्र एका धावेनं मात्र पराभूत व्हायला लागतोय तो अर्थातच गौर कामत संघाला. ती धाव तुम्ही धावली असती ना पहिले तर हा सामना मात्र तुम्ही जिंकला असतात. बॅड लक असेल गौर कामत संघाचं. आणि मात्र सामना विजय होतो तो म्हणजे लोभेवाडी.